आपण कोहिनूर रत्न पाहतोय. एन जी वैती साहेब आपला सहर्ष स्वागत असेल मथाने चषक 2026 च्या माध्यमातून. अगदी थोड्याच वेळात मॅचला सुरुवात केली जाईल. आजच्या दिवसातला मॅच क्रमांक 2 असेल. या गटामधून आपण पाहतोय एका बाजूने एडव्हान्स संघ तर दुसऱ्या बाजूने आगाशी संघ बिग बॅटर रंगेल. पहिल्या सामन्यामध्ये माहीम संघाने काही जबरदस्त प्रदर्शन राहिलं. चिंचणी संघाला पराभवाच्या छायेकडे जावं लागलंय. जयंतजी वैती साहेब उपस्थित झाल्यात. मी विनंती करेन जयंतजी वैती साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान पुष्पगुच्छ दिले जात आहे. तुषार थोडा वेळ कॅमेरा इथे आपण संदेशजी पाटील सरांच्या शुभ हस्ते जयंतजी वैती साहेबांचा स्वागत सन्मान केला जातोय. सन्मान चिन्हाने पुष्पगुच्छ आपण पाहत आहेत. प्रेमाचा संदेश देणारा हे बुक्के आपण पाहत आहेत. त्यानंतर या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह दिलं जात आहे. अगदी थोड्याच वेळात मॅचला सुरुवात केली जाईल. उज्ज्वल क्रिकेट मंडळ आयोजित ही स्पर्धा आपण पाहत आहेत. मथाने चषक 2026 सुंदर आयोजन. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. मान्यवरांची मांदेळी आपण पाहत आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावर. प्रत्येकाचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. विशेष करून आज माहेर वासिन यांचा विशेष सन्मान आपण पाहत आहेत. खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी त्यांचं राहिलंय. आज खेळाडूंसाठी आणि माहेर वाशिंसाठी स्पेशली जेवणाची व्यवस्था जरूर केली गेली. माहेर वाशिन ग्रुप आपण पाहत आहेत. 59,000ची भरीव देणगी मंडळाच्या वतीनं त्यांचंही मनपूर्वक आभार असेल. आणि त्यांच्यासाठी विशेषतः आपण आज भोजनाची व्यवस्था असेल, खेळाडूंसाठी भोजनाची व्यवस्था असेल. तुमच्या आयोजकाच्या माध्यमातून सुंदर ही स्पर्धा आपण पाहत आहेत. निसर्गरम्य असं मैदान अगदी समुद्र किनारा लगतच आहे. सुंदर मैदान आपण पाहत आहेत. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम अवेलेबल असेल तर लगेच 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. एडव्हान्स संघ एका बाजूने आपण पाहतात, दुसऱ्या बाजूने आकाशीय संघ एकमेकांसमोर 2 हात करताना आपण पाहू शकणार आहात. पहिल्या मॅच म्हणजे चिंचणी संघाने सुरुवात चांगली केली होती, परंतु माहीप संघ वरचढ ठरला आणि विजयश्री जरूर पाहायला मिळाला. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने जात आहेत. जय आणि प्रणाश ही जोडी आपण पाहत आहेत. मंद मंद पावलाने मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकांचा सामना असेल.
बिग फाईट बिग लढत आपण पाहणार आहात या दोन संघामध्ये. एका बाजूने आकाशी संघ, दुसऱ्या बाजूने ऍडव्हान्स संघ एकमेकांसमोर दोन हात करताना. आज विशेष महिला कक्ष आपण पाहत आहेत. प्रत्येकाचा मान सन्मान माहीर वशीन आपण पाहत आहेत. चला मॅच लेवल सुरुवात. मॅच क्रमांक 2 आजच्या गटामधून हा दुसरा सामना आपण पाहत आहेत. या गावच्या प्रथम नागरिक छाया पाटील मॅडम, सरपंच मॅडम उपस्थित झाले, त्यांचं हार्दिक स्वागत असेल. प्रत्येकाचं मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहताय. जसं ब्रेक येईल त्यानंतर प्रत्येकाचा सन्मान इथून परिपूर्ण केला जाईल. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम अगदी रेडी असतील. चला मॅच लावतोय सुरुवात. पंचांचं ग्रीन सिग्नल. नंदकिशोर मिराशी सर आज आपण पाहतात पंचांच्या भूमिकेमध्ये. MCA पॅनलचे पंच सातत्यानं लेदर ची स्पर्धा कव्हर करत असतात, परंतु आज अगदी आग्रहास्तव मथानी गावामध्ये आपण पाहत आहेत. दुसऱ्या बाजूने महेंद्रजी भोईर सर सलग चौथ्या दिवसामध्ये चांगली पंचांची भूमिका अदा करताना. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. रितेशचा पहिला चेंडू अगदी सन्मान दिला गेला. या चेंडूला डॉट बॉल ने सुरुवात होतोय. पहिला बॉल आपण पहिला निर्धावच्या स्वरूपात हाताळला जातोय. प्रत्येक संघासाठी जेवणाची व्यवस्था असेल आजच्या दिवसामध्ये. जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे, तदनंतर आपण मैदान सोडायचं आहे. पुढील बॉल गोलंदाज गोले मार्कवर सज्ज होतोय. रितेश समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून जाईल. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं षटकारांकरिता 6 धावा. त्या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला षटकार पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा आडवा बॅटने करण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. एकच धाव मिळेल. स्कोर कार्ड धावा आहेत 7 या अंकावर. 3 बॉलची समाप्ती आलाय. चांगली सुरुवात ऍडव्हान्स संघाकडून आपण पाहत आहेत. षटक क्रमांक पहिला सध्या मार्गस्थ आपण पाहतोय. चांगली धमाकेदार सुरुवात पाहायला मिळालाय ऍडव्हान्स संघाकडून. हो अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर अगदी थोडस फलंदाजाला अचंबित केलं गेलंय. टॉट बॉल येतोय. एका बाजूने जय आपण पाहत आहेत, दुसऱ्या बाजूने अनुभवी फलंदाज प्रणश आपण पाहत आहेत. त्याच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. स्कोर कार्ड वर धावा आहेत अगदी 7. पहिल्या षटक मार्गस्थ आहे. 4 बॉलची समाप्ती. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जुळले होते त्यांचं सहर्ष स्वागत. उलटाच बॉल उडवण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक अगदी दूरवर आहेत आणि धावफलक पुढे जाईल 9 या अंकावर. 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल एकंदरीत आपण पाहत आहेत. सिंगल इथून परिपूर्ण केले गेले. लेग बायचे संकेत पंच दर्शवतात. षटक क्रमांक 1 समाप्त झाले. स्कोर कार्डवर धावा आहेत. प्रथम बॅटिंग करताना ऍडव्हान्स संघ 10 धावा बिनबाद. सनिकेत गोलंदाज मार्कवर सज्ज असेल.
षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. पहिल्या षटकामध्ये 10 धावा जरूर पाहायला मिळत. चांगली गोलंदाजी केली प्रितेश, कारण एक षटकार आला होता, त्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. धावसंख्या स्कोर कार्डवर 10 बिनबाद. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहतात एडबन संघ. पुढील बॉल ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरनं पुढे येईल, दुसरीचा प्रयत्न जरूर केला जाईल आणि पाहता पाहता अगदी एकच धाव इथून थांबवलंय. स्वतःवर विश्वास दर्शवला गेलाय प्रणेश. आपण पाहतात एक हार्ड हिटर फलंदाज, इथून 2 धावा सहज परिपूर्ण झाल्या असता, पण स्वतःवर विश्वास दर्शवला गेलाय. प्रतिभाताई पाटील मॅडम उपस्थित झाल्या, त्यांचंही हार्दिक स्वागत. आज प्रतिभाताई मात्रे मॅडम आपण उपस्थित झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. हळूहळू माहीर वाशिन आमच्या व्यासपीठाकडे येताना आपण पाहतायत. डॉट बॉल येतोय. मागच्या बॉलवर 2 धावा घेण्याची संधी होती, परंतु प्रणेशने स्वतःवर विश्वास दर्शवला, त्यानंतर हा डॉट बॉल आलाय. धावसंख्या एकत्रित आपण पाहिली तर जाऊन पोहोचली 12 या अंकावर. पुढील बॉल हो अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. चांगल्या लाईन लेंथने गोलंदाजी करतोय सनिकेत. अप्रतिम गोलंदाजी. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 सध्या आपण पाहत आहेत. स्कोर कार्डवर धावा आहेत 12 बिनबाद. प्रथम बॅटिंग करताना एडबन संघ आपण पाहत आहेत. पुढील बॉल हो पुन्हा एकदा डॉट बॉलचा सिलसिला जारी आहे. त्या मागच्या बॉलवर दुसरी धाव घेण्याची स्ट्राईक रोटेट झाली असती, पण प्रणेश थोडासा संघर्ष करतोय. स्कोर कार्ड केंद्र आपण पाहतात 11 धावा, माफ करा, या ओव्हर मध्ये एकच धाव खर्च केलाय जी पहिल्या बॉलवर आली. त्यानंतर मागचे 3 बॉल डॉट बॉल. पुन्हा एकदा सानिकेतचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी करतोय. प्रणेश सारख्या फलंदाजाला मात्र जखडून ठेवलं गेलंय. 4 बॉल मध्ये एकही धाव खर्च नाहीये आणि मागच्या 5 बॉल मध्ये 1 धाव आले. शेवटचा बॉल असेल, अंतिम चेंडू. आता मात्र प्रेशर असेल ते प्रणेश या फलंदाजांवर. धावसंख्या 11 बिनबाद. इथून वाईट बॉल, पंच दर्शवतात लेग स्टिकला सोडून जाणार चेंडू. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 12 या अंकावर जाऊन विसावले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचले अगदी 12. शेवटचा बॉल असेल, अंतिम चेंडू. पुढील बॉल शेवटचा बॉल असेल. धावा फलकावर धावा आहेत 12. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. सनिकेत हा गोलंदाज काशी संघाकडनं. हो यावेळेस खूप शॉट करण्याचा प्रयत्न, फटकावा. इथून बॅटचं एलिव्हेशन चांगलं नव्हतं. इथून पंच डिसिजन देतील. 2 धावा तर परिपूर्ण झाल्यात आणि या दुहेरीच्या मध्येनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 14 या अंकावर. आणि या दुहेरीच्या मध्येनं 2 षटकाची समाप्ती. स्कोर कार्डवर 14 धावा आहेत. जाऊया आपण विशेष सन्मानाकडे. छाया मॅडम उपस्थित आहेत. सरपंच मॅडम, मी विपुला मॅडमला विनंती करेन, आपण छाया मॅडमचा यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. सरपंच मॅडम आपण पाहत आहेत, त्यांचं स्वागत सन्मान इथून परिपूर्ण केला जातोय. सरपंच मॅडम छाया पाटील मॅडम आपण पाहत आहेत, त्यांना विनंती असेल आपण पुढे या, आपला यथोचित स्वागत सन्मान केला जाईल. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. ब्रेक नंतर आपण स्वागत सन्मानाकडे जाणार आहोत. गोलंदाज मार्कवर आलाय गोलंदाज प्रणील. फिरकीचा मारा काढण्यासाठी सज्ज झालाय. समोर जयने उडवण्याचा प्रयत्न केलाय. तिथे क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर अगदी कावकोणाच्या डोक्यावरनं षटकारांकरिता 6 धावा. स्कोर कार्डवर धावा आहेत 20 रन 20 या अंकावर. 20 धावा धावफलकावर. 2 षटकाच्या समाप्ती केल्या. 14 धावा धावफलकाला लागल्या होत्या. त्यानंतर जयच्या बॅटमधला षटकार. मागच्या ओव्हर मध्ये प्रणेश थोडासा संघर्ष करत होता.
इथून प्रणीलच्या विरोधामध्ये हा षटकार खेचला गेलाय. धावसंख्या 20 रन, 20 या अंकावर बिनबाद. सध्या एकही विकेट गमावला नाहीये डबन संघाने. हो पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. यावेळेस चांगली फिरक मिळालंय आणि चेंडू पडल्यानंतर वळण प्राप्त करतोय. डॉट बॉल येतोय. प्रणीलला पण पाहतायत फलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक सध्या 3 मार्गस्थ पाहतायत. स्कोर कार्ड धावा 20 विदाउट लॉस. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळालंय. डॉट बॉल येतोय. पहिल्या बॉलवर षटकार आला होता, त्यानंतर चांगलं कमबॅक केलं गेलंय प्रणीलच्या माध्यमातून. मागचे 2 चेंडू अगदी निर्धावच्या स्वरूपात. पुढील बॉल समोरच्या दिशेने करण्याचा प्रयत्न. इंटू द गॅप मध्ये चौकारांकरिता 4 धावा. स्कोर कार्ड धावा 24, 24 या अंकावर. षटक क्रमांक 3 सध्या आपण पाहत आहेत. पुढील बॉल 24 रन, 24 धावा. यावेळेस सफल झाले होते परंतु डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिरावली गेलंय. अगदी शांत स्तब्ध 24 शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल. धावसंख्या 24, 24 या अंकावर. इथून षटक क्रमांक 3 समाप्त झालंय. परशुराम वैती मॅडम यांच्याकडनं माहीम रेवाळे 5,000 रुपयाची भरीव देणगी. त्यांचंही मनपूर्वक आभार असेल. याही माहीर वायसीन आहेत, त्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची भरीव देणगी या स्पर्धेसाठी. त्यांचंही मनपूर्वक आभार. प्रतिभा म्हात्रे मॅडम उपस्थित आहेत. त्यांना विनंती करून आपण पुढे यायचं आहे. प्रतिभाजी म्हात्रे मॅडम आपलंही स्वागत केलं जाईल. विनंती करेन विपुला मॅडम, सरपंच मॅडमना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण प्रतिभा म्हात्रे मॅडमचं स्वागत करणार आहोत. तुषार थोडस कॅमेरा पण. आज तुषारला चांगली मशागत करावी लागते. सामने खूप महत्वाचे, आमचे मान्यवरी खूप महत्वाचे आहेत. चला प्रतिभाताई आपण या, तुमचं स्वागत सन्मान केला जातोय. छाया मॅडमच्या शुभ हस्ते आपण पाहत आहेत. ज्या सरपंच मॅडम गोलंदाज गोली मार्कवर मितेश. पहिला बॉल अगदी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. प्रणील पुढे सरसावेल. चांगले क्षेत्ररक्षण झाले परंतु 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या दुहेरीच्या मध्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 26 या अंकावर. 26 रन, 26 धावा धावफलकर आहेत. पुढील बॉल. हो यावेळेस प्रणश संघर्ष करतोय. सुरुवात चांगली केली होती, त्यानंतर स्ट्रगल करताना पाहायला मिळालाय प्रणश. धावसंख्या स्कोर कार्डवर 26, 26 या अंकावर. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आपण पाहत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहेत परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर. मिड विकेटच्या अगदी डोक्यावरनं षटकार 6 धावा. चेंडूवर आपण पाहिला, त्यानंतर आज षटकार आलाय. धावसंख्या 32 रन, 32 या अंकावर. षटक क्रमांक 4 आपण पाहतायत. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. हवाई सफर घडवली जात आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या 38, 38.
स्कोर कार्डवर धावा 38 रन 38 या अंकावर जाऊन विसावला गेलाय. 4 बॉलची आतापर्यंत समाप्ती झालाय. मागच्या 4-5 बॉलवर संघर्ष करत होता प्रणश, परंतु संघर्षामधून पुनश्च एकदा चांगली खेळी पाहायला मिळालाय. इथून झेल टिपण्याची संधी क्षेत्ररक्षक तिथे आहेत. झेल निसटलाय आणि 2 धावा परिपूर्ण इथून केल्या जातात. झेल पकडणं गरजेचं होतं, कारण त्याच फलंदाजाने चांगली फलंदाजी केलंय. इथून फलंदाज बाद होतोय. विकेट क्रमांक आपण 2 पाहतायत. 2 धावा परिपूर्ण झाल्यात. धाव फलकावर धावा 40, 2 गडी बाद. नवीन फलंदाज, पुढील बॉल. दिशांत आलाय नवीन फलंदाज. निर्जन स्थळी चेंडू जाईल की काय? क्षेत्ररक्षक झेल खाली. पुनश्च एकदा झेल सुटलाय. इथून षटक क्रमांक 4 ची झाली समाप्ती. स्कोर कार्डवर धावा आहेत 41, 41, 2 गडी बाद. आता येणारे 6 चेंडू असतील. या एक छोटीशी 2. थँक्यू. 42 धावा धाव फलकावर शेवटच्या बॉलवर 2 धावा अंकित केल्या गेल्यात. शेवटचं षटक असेल. गोलंदाज मार्क होणार गोलंदाज प्रितेश. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 42 रन स्कोर कार्डवर. नवीन फलंदाज दिशांत अगदी समोरच्या दिशेने सेफ शॉट पाहायला मिळालाय. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार चौकारांकरिता. सेफ शॉट पाहायला मिळाला. स्ट्रेट ड्राइव्हच्या माध्यमातून चौकार दिशांच्या बॅटमधून 46 रन 46 धावा. कट केला गेला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एकदा बैल चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगल परिपूर्ण केले गेले. धाव फलकावर धावा आहेत 47, 47 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक अंतिम मार्गस्थ आहे. येणारे 4 चेंडूचा खेळ शिल्लक. पुढील बॉल क्रॉस बॅटेटने करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉल येतोय. आता येणारे 3 चेंडू. धाव फलकावर धावा 47. इथून 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करेल का आगाशी संघ, की 50 प्लस करण्याचा प्रयत्न ऍडव्हान्स संघ करेल? शेवटचे 3 चेंडू. क्रॉस बॅटरने करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. खराब फेकी आणि इथून 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. दुहेरीने स्कोर कार्ड जमलाय 49. 49 या अंकावर धावफलक जाऊन पोचला गेलाय. येणारे 2 चेंडू. धावसंख्या 49 धावा धावफलकार आहेत. पुढील बॉल रितेश. पुन्हा एकदा लेग स्टिकला सोडून जाणार चेंडू. पंच दर्शवत आहेत वाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचले 50 या अंकावर. 50 रन्स कंप्लीट झाल्यात इटपण या संघाच्या. येणारे 2 चेंडू. 2 मध्ये एखादा हवाई सफर इथून पाहायला मिळेल का? मथाने बी संघ आपण क संघ रेडी असेल. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. इंटू द गॅप मध्ये काव कॉर्नरच्या डोक्यावरनं चेंडू निघून जाईल षटकारांकरिता. धावसंख्या 56 धावा.
56 शेवटचा बॉल असेल. 56 रन ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा बॉल, अंतिम चेंडू या इनिंगचा. हो वेगवान मारा केला गेला. वेगवान मारा इथून धावपच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. धावफलकावर धावा आहेत तर 5 षटकाची अगदी परिपूर्ण समाप्त. 56 धावा आणि 57 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. चला मथाने क संघ आपण रेडी राहायचं आहे. त्याच्या विपोजिट असेल वळसई संघ. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. नेक्स्ट मॅच चला टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन वासळ टीम आपला कॅप्टन आपण पाठवा. चला कॅप्टन आपण या वळसे टीम फक्त टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करून घेऊया. डिसिजन काय असेल तर नंतर दिला तरी चालेल. तर आमचे मान्यवर इथे वाट पाहत आहेत आणि मॅच सुरू असेल. लक्षात ठेवा फक्त टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करून घ्या. चला टॉस केला जाईल. वळसई टीमचा कॅप्टन उपस्थित होत आहेत. एका बाजूने मथाने क संघ प्रतिभा मात्रे मॅडम आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूने उज्ज्वल क्रिकेट आहे, दुसऱ्या बाजूने मथाना आहे. चला कॉल केला जातोय. मथाने कॉलिंग केलंय. येस मथाने येत आहे. मी मॅडमना विनंती केली आपण व्यासपीठावर विराजमान होते. टॉस जिंकलाय, बॅटिंग घेतलंय प्रथमतः वळसई संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करताना आपण पाहणार आहोत मथाने क संघ. जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा हार्दिक जिक्कीने आपल्यासमोर जॉईन होतील. धन्यवाद नितीनजी पाटील सर. आपल्या या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं ज्या दात्यांनी एक महत्वाचं सहकार्य केलंय आणि त्याच दात्यांमुळे थँक्यू. नूतनजी मॅडम उपस्थित आहेत. मी छाया मॅडमला विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण नूतन मॅडमचा स्वागत सन्मान करणार आहोत. पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं हेतूचे स्वागत करणार आहोत. कॅमेरामॅन थोडासा कॅमेरा झूम करा. इथे नूतनजी मॅडम उपस्थित झाल्यात. त्यांचा स्वागत सन्मान सरपंच मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा स्वागत सन्मान करतोय. सौभाग्यवती निवेदिता सचिन पाटील मॅडम अँड सन्स आदित्य राज आणि यश यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 25,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय आणि एक
अनमोल आर्थिक सहाय्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. सौभाग्यवती निवेदिता सचिन पाटील मॅडम यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 25,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय. त्याचबरोबर श्रीयुत शाहिद सिराज व सरफराज यांच्या माध्यमातून कैलासवासी श्री मोहम्मद गफूर शेख यांच्या स्मरणार्थ तब्बल 25,000 रुपये आपल्या या स्पर्धेला लाभल्या गेल्यात. त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. एक अनमोल आर्थिक सहाय्य या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तदनंतर श्रीयुत जय सुरेश मुनेकर आणि कुमार कर्मजय मुनेकर यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 20,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य लाभलं गेलं. त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. पहिलाच बॉल आणि सुरुवात या ठिकाणी एक्स्ट्रा त्यांना पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 57चा पाठलाग करायचा आहे आणि एक धाव फलकावरती लागले गेले. सुरुवात एक्स्ट्राने झाले. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता त्या ठिकाणी ऑफस्टंपच्या बाहेर. लाईन चांगली नव्हती खऱ्या अर्थानं, लेंथ चांगली होती पण एक धाव फलकावरती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जयला आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ ते सांभाळतायत आणि या पहिल्या षटकामध्ये एक मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती असणार आहे. सुद्धा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. डॉट बॉल या ठिकाणी हाताळला जातोय. पुढचा सामना जो असणार आहे एका बाजूला वासळी आणि त्याचबरोबर मतानिक या दोन संघांमध्ये सामना क्रमांक 4 आपण पाहणार आहोत या शेड्यूल मधील. एक चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एक आकडे होती. ऑफ साईडला बॅकफूट पंच, काय फटका पाहायला मिळतोय. कव्हरला येतोय जबरदस्त चौकार. 4 धावा. जागृती पाटील मॅडम यांना विनंती करतोय आपण पुढे त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. जागृती पाटील मॅडम आपण पुढे या. धावसंख्या फलकावरती 5 रन्स स्कोरवरती आगळ्या जात आहेत. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. पुढचा बॉल या ओव्हर मध्ये इथे सुद्धा चान्स घेतलाय पुल शॉट ऍडजस्ट करून, परंतु वड कॅच या स्पर्धेमधील एक सर्वोत्कृष्ट कॅच मधील एक कॅच आपल्याला पाहायला मिळते. एक सर्वोत्कृष्ट झेलांमधील एक झेल. जल नंतर या खेळाडूचं नाव या ठिकाणी आत्मीयतेने घेतलं जाईल. या खेळाडूचं नाव जरूर घेतलं जाईल. नागेश जल आणि तदनंतर आपल्याला पाहायला मिळालं हे क्षेत्ररक्षक त्यांचं नाव आहे वैदीप. वैदीपच्या माध्यमातून टिपला एक सुंदर झेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत काय झेल होता त्या ठिकाणी, काय डेडिकेशन होता. ग्रेट कॅच. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. काय झेल होता जबरदस्त. चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा ठिकाणी जोखीम घेतली आणि तदनंतर विकेट जाताना पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 5 या आकड्यावरती. 5 रन्स स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत चेंडूंचा जर विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. जयने आपल्या संघासाठी पहिलं यश प्राप्त करून दिलं. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अन्वय या ठिकाणी दाखल झालाय मॅट नंबर 3 वरती. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 5 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. ओव्हर नंबर 1 चा खेळ सध्या सुरू आहे. स्ट्रायकिंग वरती फ्रेश बॅटर अन्वय या ठिकाणी दाखल झालाय. पहिल्याच बॉल वरती स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आणि सरळ चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. षटकार. 6 धावा. काय फटका होता. पहिल्याच बॉल वरती त्या ठिकाणी चान्स घेतला, रिस्क घेतली आणि तदनंतर लॉंग ऑफला हा फटका पाहायला मिळाला. पुढचा बॉल. या सुद्धा बॉल वरती एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट केले गेले. गॅप मध्ये चाललाय. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये पॉवरफुल बॅटिंग
मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 15. नंतर जो पहिला बॉल होता लिगली तो डॉट बॉल. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती विकेट, चौथ्या बॉलवरती षटकार आणि पाचव्या बॉलवरती चौकार. 6वा बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 15. 15 रन्स स्कोर काढूवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि जी सुरुवात खऱ्या अर्थानं झाली जयच्या विरोधामध्ये. फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत आणि हा झेल पकडणं कुठेतरी गरजेचं होतं. शेवटच्या बॉलवरती झेल सोडलाय आणि फलंदाज आपण पाहतोय अन्वयला मिळालंय जीवनदान. आता इथे आपण पाहू शकताय झेल सुटल्याचा परिणाम सोसावा लागेल. 24 बॉल मध्ये विजयासाठी 41 धावांची गरज. 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. येणारे चेंडू आहेत 24 आणि 24 मध्ये बनवायचे आहेत 41. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आपल्या मंडळाचे अध्यक्ष आपण पाहतोय त्यांचं स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. चोवीस चेंडू आहेत. 24 चेंडूंमध्ये 41 धावांची गरज. जीवनदान या ठिकाणी अन्वयला मिळालं. आता या जीवनदानाचा फायदा कशा पद्धतीने उचलतोय. मागच्या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा आल्यात. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे फिल्डरला निवडला आणि शॉर्ट पॉइंटला टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. अन्वय बॅक टू द डगआउट गॉन. माझ्या प्रेमाचा करू नको ड्रामा. सोळा या धावसंख्येवरती लागलाय दुसरा धक्का. या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करून द्यायला गेला. ऑफस्टॉपच्या बाहेरचा बॉल थोडस या ठिकाणी चिडचणी करण्याचा प्रयत्न केला आणि शॉर्ट पॉइंटला चांगला झेल टिपला गेलाय. शीतल राऊत मॅडम आणि त्याचबरोबर रंजना पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. वेलकम मॅडम, आपलं स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये. महारवशीन ग्रुपच्या या ठिकाणी सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. रंजना पाटील मॅडम आणि त्याचबरोबर सौभाग्यवती या ठिकाणी आपण पाहू शकतायत. नवीन बॅटर प्रितेश मैदानामध्ये दाखल झालाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 16. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. निर्धावचने सांगता झाले. सुरुवात चांगली झाली या षटकाची. लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट सुद्धा चांगला बॉल डिलिव्हर्ड केला होता. बरोबर वाईड लाईनच्या अगदी जवळ बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केला आणि ऑफ्टवरती शफल झाले होते. त्याचमुळे ते बेनिफिट मिळालं गोलंदाजाला. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 16. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या सुरू आहे. राईट आर्म राऊंड द विकेट ते लेफ्ट केले गेले. एक्स्ट्रा रन्स मिळतील इथे. धावसंख्या फलकावरती 17. 17 रन्स स्कोर काढून लागल्या गेला. तर प्रितेश आहे गोलंदाजी मार्कवरती आणि फलंदाजी स्टान्सवरती सुद्धा प्रितेशला आपण पाहतोय. 22 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज. सध्या तरी या मैदानामध्ये शांतता पसरलाय कारण अन्वयची विकेट गेलाय. दुसऱ्या बाजूला निनाद जो नॉन स्ट्रायकिंगवरती आहे. मागील 8 बॉलमध्ये स्ट्राईक त्यांना मिळालेली नाहीये. स्ट्राईकवरती आल्यानंतर निनाद खेळ त्याला दाखवावा लागणार आहे. 8ची हलकीशी गडा त्या ठिकाणी घेतली होती. शतक त्या ठिकाणी चेंडूला फील करतायत. एकच धाव मिळेल या बॉलवरती.
आता 21 बॉल आहेत. 21 बॉलमध्ये विजयासाठी 39 धावांची गरज आहे. 21 बॉल आणि 21 बॉलमध्ये 39 धावांची गरज. या ओव्हरमध्ये कमबॅक झालाय गोलंदाजी करणाऱ्या टीमचा. जो आत्मविश्वास कुठेतरी गमावला होता, हरवला होता, तो पुन्हा एकदा सापडलाय या ओव्हरमध्ये. कारण सुरुवात जी झाली होती विकेटने, तिथून खऱ्या अर्थानं तो कॉन्फिडन्स पुन्हा एकदा हाय होताना पाहायला मिळाला. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. 21 बॉल 39ची गरज. इथे फुल टॉस बॉल ऑफ साईडला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने खेळला जातोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. एकच धाव या बॉलवरती मिळेल. सिंगलवरतीच सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 19. मागील 4 बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. मागील 4 चेंडूंमध्ये परफेक्शनचं एक उत्तम उदाहरण गोलंदाज प्रितेशने दिलं. या संघाचा एक प्रमुख गोलंदाज आहे आणि प्रमुख गोलंदाजाकडून ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण केल्या जात आहेत मैदानामध्ये मिस्टर प्रितेशच्या माध्यमातून. शेवटचे 2 बॉल या दुसऱ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळतील. 5वा बॉल राऊंड द विकेट. फुल शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एकच धाव या बॉलवरती मिळेल. परफेक्ट टप्प्यावरती या ठिकाणी गोलंदाजी सुरू आहे. मॅच्युरिटी काय असतं त्याचं एक ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये प्रितेश देत असताना एक परिपक्व गोलंदाज आपण पाहतोय प्रितेशला, ज्याने मागील 5 बॉलमध्ये एकही मोठा फटका खेळू दिलेला नाहीये आणि मागच्या ओव्हरमध्ये ज्या चुका झाल्या होत्या तिथून इन्स्पायर व्हायला लावले खऱ्या अर्थाने खेळाडूंना. आणि या परफॉर्मन्सनं या ठिकाणी क्षेत्ररक्षकांचा आत्मविश्वास सुद्धा या ठिकाणी वाढला जातोय. जे खांदे झुकले होते ते पुन्हा एकदा वरती येताना पाहायला मिळतात. आता येणारे चेंडू आहेत 19 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज. 19 बॉल आणि 37ची गरज. एकवा रन रेट सध्या 11.68च्या घरामध्ये आणि करंट रन रेट 10च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. कारण मागील 5 बॉलमध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये. इथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. रन्स मिळतील या बॉलवरती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 21 धावा फलकावरती आपण पाहतोय. 18 बॉल मध्ये विजयासाठी 36 धावांची गरज आहे. 18 बॉल रिमाइनिंग अँड 36 रन्स रिक्वायर्ड टू विन. रंजना रवींद्र पाटील मॅडम यांना मी विनंती करतो आपण पुढे त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. रंजना रवींद्र पाटील मॅडम आपण पुढे यायचं आहे. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करतोय माझी सरपंच सौभाग्यवती विपुला राऊत मॅडम आपण पुढे त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. कॅमेरामॅन आपण मुख्य मंचावरती फोकस करायचा. येस धन्यवाद तुषार कुर्ले. रंजना पाटील मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय आपल्या मुख्य मंचावरती विपुला राऊत मॅडम यांच्या शुभ हस्ते. आणि तदनंतर शीतल प्रितेश राऊत मॅडम यांना मी विनंती करतोय आपण पुढे या. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. शीतल प्रितेश राऊत मॅडम आपण पुढे यायचं आहे. त्यांचा सन्मान आपण करूयात. मायर वशिन ग्रुप आणि त्यामधील सदस्य आपण पाहतोय. आपल्या माता भगिनी आपल्या बहिणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. शीतल राऊत मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. अठरा बॉल मध्ये विजयासाठी आपण पाहतोय एकंदरीत धावा बनवायचे आहेत. त्या म्हणजेच 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता. 21 धावा स्कोर कार्डवरती लागला गेला. 10.50च्या सरासरीने 21 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंग वरती आहे. 2 विकेट गेल्यानंतर त्या विकेट मधून सावरता आलेला नाहीये सध्या तरी. विजयासाठी आपण पाहतोय 18 बॉल मध्ये 36ची गरज. वेळ जास्त जातोय. प्लीज घाई करा कारण आज ग्रँड फिनाले सुद्धा आपण पाहणार आहोत. अमित पाटील यांना आज इन ऍक्शन मध्ये. निकेश वर्तक साहेब आणि त्याचबरोबर अल्पेश गरज साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे मुख्य मंचावरती. स्टेप आउट केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. वॉट अ शॉट. काय फटका पाहायला मिळतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळला होता आणि सरळ बॉलला पाठवलाय सीमारेषा पलीकडे षटकार.
त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाजाच्या बॅटमधून स्टेप आउट केला आणि तदनंतर लॉंग ऑफला हा षटकार येताना पाहायला मिळतोय. 27 धावा स्कोर कार्डवरती लागला. त्याचं समीकरण बदललं जात आहे. हा सुद्धा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्ये चालला. डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी धावतायत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचले होते. त्यांचा कॉल आहे आणि त्या 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 29 धावा फलकावरती आपण पाहतोय. 57 धावांचा पाठलाग करायचा आणि आता 15 बॉल मध्ये 28 धावांची गरज. 15 बॉल रिमाइनिंग अँड 28 रन्स रिक्वायर्ड टू विन. एडवन संघ या ठिकाणी आतापर्यंत आपण पाहतोय चांगली फाईट त्यांनी दिले. मागच्या ओव्हरमध्ये कमबॅक झाला गोलंदाजाचा, परंतु या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा षटकार आलाय आणि त्या षटकाराने आत्मविश्वास वाढला. आता निनादला आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती. मोगनला या ठिकाणी शतक येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. चांगला स्टॉप त्या ठिकाणी दिला गेला. एक परिपक्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. या आधीच्या ओव्हरमध्ये गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली आणि तदनंतर आता फिल्डिंगमध्ये सुद्धा या ठिकाणी आपले एफर्ट्स लावत असताना 14 बॉलमध्ये 26 धावांची गरज. येणारे 2 चेंडू खूप महत्वाचे ठरतील. 57 धावांचा पाठलाग करायचा होता. सुरुवात ज्या पद्धतीनं झाली होती असं वाटलं होतं की पूर्णपणे आपलं वर्चस्व दाखवतील, परंतु मागच्या ओव्हरमध्ये जो कमबॅक झाला तिथून पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहू शकतायत बॅकफुटला पाठवलं होतं. ओव्हरमध्ये एक षटकार आलाय. आता गोलंदाज या ठिकाणी षटकार आल्यानंतर चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करू लागलाय. आता 13 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत विजयासाठी 26 धावा. 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 26 धावांची गरज आहे. पुढचा सामना जो असणार आहे, एका बाजूला मथानेक आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना असलेही संघ आपण पाहणार आहोत. या 2 संघांमध्ये एक मोठी फाईट मैदानामध्ये रंगेल. 31 धावा स्कोरकार्ड वरती. 13 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज आहे. 57चा पाठलाग करायचा होता. अजूनही सामना गेलेला नाहीये. शेवटचा बॉल भरपूर काही या ठिकाणी अवलंबून असणार आहे या शेवटच्या बॉलवरती. शेवटचा बॉल इनसाइड आउट लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यांना बीट करून बॉल सरळ निघून जातोय. 4 धावांकरिता 35 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या 22. निकेश जी वर्तक सरांना विनंती करतोय आपण आपला जो सन्मान आहे तो स्वीकारायचा आहे. विकाजी पाटील सरांना विनंती करून आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पार पाडायचा आहे. निकेशजी वर्तक सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. विकाजी पाटील सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. निकेश जी वर्तक साहेब डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती पार पाडला जातोय. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 22 धावांची गरज आहे. 12 बॉल रिमेनिंग अँड 22 रन्स रिक्वायर्ड टू विन. एका बाजूला एडवन आणि दुसऱ्या बाजूला आकाशी. प्रितेशला पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजी मध्ये अटॅक साठी आणलं गेलं. 12 बॉल मध्ये 22 रोखायचे. मागचा स्पेल प्रितेशचा इम्पॅक्टफुल राहिला होता. त्यामध्ये फक्त 5 धावा खर्च झाल्या होत्या आणि महत्वाचा एक विकेट मिळवला होता. प्रितेश जो बॅटर तो आता त्याच्या समोर बॅटिंग करताना दिसेल. नॉन स्ट्राईक होती निनाद. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 16 धावा आपण पाहिल्या. पहिलाच बॉल फुलटॉस आणि फुलटॉस बॉलला लॉफ्ट केले गेले ऑन साईडला लॉंगॉनच्या बाहेर. षटकार 6 धावा. धमाकेदार सुरुवात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या षटकाची. आता 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये विजयासाठी 16 धावांची गरज. 11 बॉल 16ची गरज. पहिल्या बॉलवरती आलाय षटकार. 41 स्कोरकार्ड वरती लागलात. पुढचा बॉल इथे सुद्धा ठिकाणी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी केले होते. एक धाव परिपूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेसाठी येत आहेत. डेडिकेशन काय जबरदस्त पाहायला मिळते, कारण एक एक धावेचं महत्व माहिती आहे. आता 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज. गोलंदाजाला मागच्या 2 बॉलवरती जे काही घडलंय ते विसरावं लागणार आहे. येणाऱ्या 4 चेंडूंची या ठिकाणी जरूर आपण पाहतोय पूर्तता आपल्याला पाहायला मिळते आणि त्या 4 चेंडूंचा विचार करावा लागणार आहे. 10 बॉल मध्ये 14ची गरज. 43 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. सुरुवात षटकारांनी झाले धमाका. पहिल्या बॉल वरती पाहायला मिळाला. दुसरा बॉल ऑफस्टोनच्या बाहेर ठेवला. तिथे 2 रन्स झाल्या. आता येणारे 4 बॉल कोणाच्या नावावरती असतील. 10 चेंडू आणि 14ची गरज आहे.
लेफ्टी बॅटर स्ट्राईक होती प्रितेशच्या बॅट मधून पिकअप शॉट कॅप मध्ये चाललाय आणि सरळ चेंडू निघून जाईल. फ्लॅट अँड फ्युरियस चौकार, 4 धावा. आता विजयासाठी समीकरण सोपं झालंय. 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज. 9 चेंडू आणि 10ची गरज. जबरदस्त सामना या ठिकाणी आज अर्थानं पाहायला मिळाला. प्रत्येक सामना ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतो. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एकच धाव मिळेल. 8 बॉल मध्ये आता विजयासाठी 9 धावांची गरज आहे. 48 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 13 चेंडू 26 ची गरज होती. शेवटच्या बॉलवरती चौकाराला मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं आणि त्यानंतर या षटकाची सुरुवात षटकाराने झाली. धमाकेदार सुरुवात झाल्यानंतर आता इथे शेवट सुद्धा गोड करायचं आहे. येणाऱ्या 2 बॉलवरती 8 बॉल 9 ची गरज. इथे चांगला स्वीप शॉट पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. डीप मध्ये 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा मिळून जातील या बॉलवरती. आता विजयासाठी 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. म्हणजे रन बॉल इक्वेशन आपल्या स्क्रीनवरती. मागच्या काही चेंडूंचा आढावा घेत असताना आता हे समीकरण पूर्णपणे सोपं झाले. कारण मागच्या काही चेंडूंचा जर विचार आपण केला तर एकही डॉट बॉल आलेला नाहीये. कुठल्याही प्रकारचा विकेट आलेला नाहीये. आता शेवटचा बॉल शेवटच्या बॉलवरती स्विच हिट दाखवलाय आणि सरळ बॉल निघून जाईल पॉइंट सीमारेषा पलीकडे. विजयासाठी 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 3 धावांची गरज. 54 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. अल्पेशजी अगर साहेबांना विनंती करतोय पण पुढे त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आमचे कबड्डीपटू आदरणीय सुरेशजी चौधरी सरांना विनंती करतोय पण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पार पाडायचा आहे. विनंती करून अल्पेशजी गरज सरांना आपण पुढे त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. 6 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. लेफ्टी बॅटर प्रितेश आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 3 ची गरज. पहिलाच बॉल लेफ्ट केले गेले. एक्स्ट्रा रन्स इथे मिळेल. 55 धावा फलकावरती. 6 बॉल मध्ये 2 ची गरज. पुढच्या सामन्यासाठी रेडी राहायचं. एका बाजूला उज्ज्वल संघ मथानिका आणि त्याचबरोबर त्यांना फाईट करत असताना आपण पाहणार आहोत. त्यांच्या अगेन्स्ट वसलेही संघ हलक्या शब्दाने या ठिकाणी चेंडूला फक्त दिशा दिली होती. एक धाव मिळाली या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती 56. स्कोर इज लेवल. 57चं टार्गेट. अजूनही विजयासाठी एका धावीची गरज. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये एका धावीची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. विजयाच्या अंबरठ्यावरती येऊन पोहोचला आकाशी संघ. एडवन संघाने सुद्धा या ठिकाणी फाईट केली होती. दुसऱ्या षटकामध्ये स्पेशली मॅच पूर्णपणे त्या ठिकाणी फिरवण्याचा प्रयत्न सुरू होता. सूचित करण्याचा प्रयत्न अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे. 4 बॉल 1 ची गरज. 56 धावा फलकावरती. निनाद आणि प्रितेशने जी पार्टनरशिप बिल्ड केली खऱ्या अर्थानं त्याचमुळे या धावा चेस करणं सोपं झालं. कारण ज्या पद्धतीनं 2 विकेट गेले होते तिथे बॅकफुटला होता संघ आणि त्या बॅकफुटवरून पुढे आणला आणि या ठिकाणी आकाशी टीमने बाजी मारले. विजयावरती शिक्कामोर्तब केलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक एडवन टीम. मॅच समरी आपण पाहतोय. पहिल्या 17 मध्ये 35 धावांची केली प्रणशने खेळली होती. आता या 17 मध्ये जर विचार आपण केला तर निनादच्या बॅटमधून 23 धावा आल्यात. 16 धावा प्रितेशच्या बॅटमधून आल्यात.